अध्यात्म रामायण उत्तरकांड द्वितीय सर्ग राक्षस राज स्थापनेचे विवरण मुक्त भावानुवाद। श्री महादेवजी म्हणाले, हे पार्वती, श्रीरामांचे वचन ऐकून अगस्त्य मुनी अतिशय आनंदी होऊन त्या राजसभेत सर्व सभासदांसमोर सांगू लागले। पुढे काही काळानंतर वित्तेश्वर कुबेर हा पुष्पक विमानात बसून आपल्या पित्याच्या भेटीस्तव गेला असता महातेजस्वी आणि महासामर्थ्य संपन्न अशा कुबेरास पाहून कैकसी राक्षसी आपल्या पुत्र रावणा समीप जाऊन म्हणाली, बाळा, आपल्या तेजाने तळपणाऱ्या या धनपती कुबेरास पहा। अरे समर्थ पुत्रा, ज्या योगे तू असा होण्यास मदत होईल असा प्रयत्न तू करावास। जे ऐकून रावणाने रागाने प्रतिज्ञा केली की माते, तू खेदाचा त्याग करावास। मी लवकरच कुबेरासारखा नाही तर त्याच्यापेक्षाही अधिक ऐश्वर्य संपन्न होईन। तू मात्र माझ्यावर आपली कृपा दृष्टी ठेवावी। असे सांगून तो आपल्या लहान बंधू कुंभकर्णासह दुष्कर तप सिद्धीस्तव तप करण्यास गोकर्ण क्षेत्री गेला। तेथे आप आपली व्रते पाळून 10,000 वर्षापर्यंत सर्व लोकांना ताप देणारे असे दुष्कर तप ते बंधू करू लागले। कुंभकर्णाने ही 10,000 वर्षे त्यात तपाचरण केले। सत्यधर्मी परायण असणारा धर्मात्मा विभीषण देखील 5,000 वर्षे एका पायावर उभे राहून तपाचरण करू लागला। 1,000 दिव्य वर्षे दशानन रावण निराहार राहिला। 1,000 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याने आपले एक मस्तक तोडून त्याचे अग्नीमध्ये हवन केले। अशा प्रकारे एक मस्तकाचे अग्नीत हवन करीत त्याची 9,000 वर्षे निघून गेली। नंतर 10वे सहस्त्र वर्ष संपूर्ण झाल्यावर जेव्हा तो आपले 10वे मस्तक तोडू लागला त्यावेळी ब्रह्मदेव तेथे तत्काळ उपस्थित झाले आणि त्यास म्हणाले, बाळा रावणा, मी तुझ्या तपामुळे प्रसन्न झालो असून तुझी मनोकामना मी सिद्धीस नेईन। ते ऐकून रावण मणी अतिशय संतुष्ट झाला व तो म्हणाला, हे ईश्वरा, जर तुम्ही मला वर देणार असाल तर मी अमर होण्याचाच वर मागू इच्छितो। गरुड, साप, यक्ष, देव यापैकी कोणाकडूनही मला मरण येऊ नये असाच वर मला आपण द्यावा। मानव हे तर माझे करता तृणवतच की आहेत, मला त्यांचे भय नाहीच। तथाच तू असे म्हणून प्रजाध्यक्ष ब्रह्मदेव यांनी पुन्हा त्यास सांगितले की असुर श्रेष्ठ, अग्नीमध्ये हवन केलेली मस्तकेही तुला पुन्हा प्राप्त होतील आणि तो अक्षय स्वरूपी आणि ती अक्षय स्वरूपीही असतील। हे श्रीरामा, रावणाला असे सांगून नंतर ते भक्तवत्सल प्रजापती नम्र झालेल्या विभीषणास म्हणाले, हे वत्सा विभीषणा, धर्म संपादने स्तव तू उत्तम तप केले आहेस, म्हणून हे वत्सा, तुला हितकर आणि इष्ट वाटणारा वर तू मागावास। तेव्हा ब्रह्मदेवांना नमस्कार करून हात जोडून विभीषण म्हणाला, हे देवा, माझी बुद्धी सदैवच धर्माचे ठिकाणी आढळ असो। माझ्या बुद्धीस कधीच अधर्माचे ठिकाणी आसक्ती उत्पन्न होऊ नये। त्यावर प्रसन्न झालेले प्रजापती विभीषणास म्हणाले, बाळा, तू धर्मशील असून यापुढेही धर्मशीलच की राहशील। आणि हे विभीषण, जरी तू मागितले नसलेस तरीही मी तुला अमरत्व प्रदान करीत आहे। त्यानंतर प्रजापतींनी कुंभकर्णात वर मागण्याविषयी सांगितले। त्याच वेळी देवांच्या प्रेरणेमुळे सरस्वती देवीने त्याच्या वाणीवर अधिष्ठान ठेवून
कुंभकर्णास मोहित केले. असा कुंभकर्ण पितामहांना म्हणाला, हे देवा, मला तर 6 महिने निद्रेस्तव मिळावेत व त्यानंतर 1 दिवस भोजनासाठी मिळावा. भोजनास्तवच मी जागे व्हावे. तेव्हा देवाकडे पाहत असेच होईल असे ब्रह्मदेव त्यास म्हणाले. त्यानंतर कुंभकर्णाच्या मुखामधून सरस्वती त्वरेने बाहेर पडून स्वर्गी मार्गस्थ झाली. त्या मग दुष्ट कर्म करणाऱ्या कुंभकर्णाने दुःखानेच विचार केला, अरे रे रे, मला अभिप्रेत नसणारे माझे मुखातून असे बोल कसे बाहेर पडले. अरे रे नशीब, आपल्या 3 राक्षस नातवंडांना वर मिळालेले ही वार्ता समजलेवर प्रहस्तादी राक्षसांना बरोबर घेऊन सुमाली निर्भयपणेच पाताळातून पृथ्वीवर आला. रावणास आलिंगन देऊन तो म्हणाला, माझे इच्छित मनोरथच आता पूर्ण झाले आहे. ही गोष्ट अतिशय आनंददायी अशीच आहे. हे महाबाहो, ज्याच्या भयामुळेच आम्ही लंका सोडून रसातळाला गेलो होतो, ते विष्णूपासूनचे आमचे भय आता नष्टत्वास की पोहोचले. ज्या लंकेत आम्ही पूर्वी राहत होतो ती तर आता तुझा बंधू कुबेर याने बळकावली असून ती तू आता बलपूर्वकच परत प्राप्त करून घ्यावयास हवीस. कुबेर तुझाच बंधू असल्याचा विचारही मनात आणू नकोसच, कारण की राजे लोकांना बंधू किंवा हितचिंतक कोठून बरे असणार. सुमालीचे असे वचन ऐकून रावण त्यास म्हणाला, पितामह, असे बोलणे काही तुम्हास शोभत नाही. वित्तेश कुबेर हा तर आमचा वडील बंधू आहे. रावणा, माझे बोलणे नीट ऐक. असे बोलणे तुला शोभत नाही, कारण की तुला राजधर्माची माहिती नाही. तसेच तू नीतिशास्त्राचे अध्ययनही केलेले नाहीस. सर्ग 2 पुढे सुरू. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.